नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे पी.एम. किसान योजनेच्या 24व्या हप्त्यात रुपये 3,000ची जी आहे ती वाढ होणार. कृषी मंत्र्यांनी स्पष्ट असे उत्तर देत दिलेले स्पष्टीकरण, ही माहिती आज आपला विषय आहे. आपण काय ही माहिती 3,000 रुपये कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मिळणार हे आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण तुमच्यासाठी महत्त्वाची आणि चांगलीच बातमी घेऊन येत असतो. तर बघितलं तर आपण आजचा आपला जो विषय आहे म्हणजे 24व्या हप्त्यामध्ये 3,000 रुपयाची वाढ होणार, याबाबत कृषी मंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिलं आता आपण ते जाणून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पी.एम. किसान योजना राबवली जात असते. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला एकूण 6,000 रुपये जमा केले जातात. वर्षात एकूण 3 हप्त्यांमध्ये हे 6,000 रुपये जमा केले जात असतात. सध्या याच्यामध्ये निधी वाढण्यावर जोरदार चर्चा सुद्धा सुरू आहे. नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जर बघितलं आपण तर 23वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. आता 24व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू असताना ह्या निधीत वाढ होणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. या विषयावर कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सरकारकडून काय उत्तर दिलेलं आहे ते आता आपण पुढे बघणार आहोत. दरम्यान गेल्या काही वर्षापासून पी.एम. किसान योजनेच्या वार्षिक म्हणजे आर्थिक निधीमध्ये वाढ करण्यात यावी अशी चर्चा सुरू आहे. सध्या मिळणारी 6,000 रुपयाची रक्कम वाढवून ती 9,000 रुपये करण्यात यावी अशी सुद्धा जी आहे ती शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे 24व्या हप्त्याआधी सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण यावर आता केंद्र सरकारने स्पष्ट अशी भूमिका मांडलेली आहे. त्यांनी लोकसभेत काय भूमिका मांडली आता आपण ती बघून घेऊया. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले आहे की जर आपण बघितलं तर यावरती पी.एम. किसान योजनेमध्ये आपल्याला वर्षाला 6,000 रुपये 3 टप्प्यामध्ये मिळत होते. परंतु आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की यामध्ये वाढ करण्यात यावी. त्यासंबंधी लोकसभेमध्ये आवाजसुद्धा उंचावलेला होता. आता यामध्ये वाढ होणार का नाही, कारण 23व्या हप्त्यापर्यंत जर आपण बघितलं तर 2,000 रुपये हे आपल्याला 3 महिन्याच्या म्हणजे 4 महिन्याच्या फरकाने 3 हप्त्यामध्ये म्हणजे वर्षाला 6,000 रुपये जमा होत होते. परंतु शेतकऱ्यांची मागणी अशी होती की यामध्ये थोडी वाढ करण्यात यावी आणि त्यासंबंधीचे प्रश्नसुद्धा त्यांनी लोकसभेमध्ये शेतकरी प्रतिनिधी असो किंवा आमदार खासदारांनी विचारलेले होते. यावर जर आपण बघितलं तर आपल्या देशाचे कृषी मंत्री यांचं काय म्हणणं येतं आणि त्यांनी त्यावर काय स्पष्ट उत्तर दिलं हे आपण समजून घेणार आहोत. आणि वाढ होणार किंवा नाही होणार ते सुद्धा आपण आता पुढे बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय जर आपण कृषी मंत्री बघितलं शिवराजसिंग चौहान पाटील यांनी असे सांगितले की पी.एम. किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वार्षिक 6,000 रुपयाच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा सध्या सरकारसमोर कोणताही प्रस्ताव नाही. म्हणजे जे सांगत होते की 6,000चे 9,000 होणार, परंतु यासंबंधीची अशी कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या मनात नसल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. यामुळे पी.एम. किसान योजनेचे जे 24वा हप्ता आहे त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे 2,000 रुपयाचाच हप्ता हा मिळणार आहे. म्हणजे कुठेही असा आता जी.आर निघलेला नाही किंवा सरकारनं असं सांगितलेलं आहे की अजून तरी आमचा असा प्रस्ताव आम्ही मांडलेला नाही. त्यामुळे जे पूर्वीप्रमाणे आपल्याला 2,000 रुपये मिळत होते त्याचप्रमाणे आता पुढे सुद्धा सध्याच तरी 2,000 रुपये मिळणार. यामध्ये वाढ होण्याची कुठेही अजून तरी असा जी.आर निघलेला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे 2,000 रुपयाचाच हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे स्पष्ट मत आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलेले आहे. म्हणजे यात कोणताही बदल झाला नाही आणि झाला की सरकार अधिकृत घोषणा करेल अशी सुद्धा माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलेली आहे. म्हणजे आता 2,000 मिळत होते तर 2,000च मिळणार. ही होती शेतकरी बांधवांनो संपूर्ण माहिती. आवडल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.